पॅन कार्ड युजर्ससाठी महत्त्वाची बातमी, यांना 10,000चा दंड भरावा लागेल। पॅन कार्ड असतील तर तुमचं बँक खातं फ्रीज होईल। 1 जानेवारीपासून पॅन कार्ड निष्क्रिय होईल, त्यामुळे अनेकांना अडचणीचा सामना करावा लागू शकतो। बँकांची कामं तुम्हाला करता येणार नाही। संपूर्ण राज्यामध्ये येणाऱ्या 1 जानेवारी 2026 पासून म्हणजेच नवीन वर्षाच्या सुरुवातीपासून पॅन कार्डवरती 3 नवीन नियम लागू करण्यात येणार आहेत। हे 3 नियम तुम्हाला नवीन वर्षाच्या सुरुवातीपासून पाळावेच लागणार आहेत, अन्यथा नियम न पाळल्यास 10,000 रुपयांचा दंड आणि कायदेशीररित्या कारवाईचा सामना करावा सुद्धा लागू शकतो। त्यामुळे जर तुमच्याकडे पॅन कार्ड असेल, तुम्ही त्या पॅन कार्डच्या आधारावरती सरकारी योजनांचा लाभ घेत असाल किंवा एखाद्या बँकेमध्ये तुमचा बँक खाता असेल आणि त्या बँक खात्याला पॅन कार्ड लिंक केलेला असेल, तर तुम्हाला नवीन वर्षाच्या सुरुवातीपासून या पॅन कार्डवरील 3 नियमांचे पालन करणं गरजेचं आहे। बघा, राज्यातील वाढत्या फसवणुकींना आळा घालण्यासाठी आणि राज्यामध्ये सुरक्षितता वाढवण्यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून हा मोठा निर्णय घेतल्याचा या ठिकाणी सांगण्यात आलेला आहे। त्यामुळे तुम्ही सुद्धा या नियमांचे पालन करायचं आहे, अन्यथा मोठ्या प्रमाणामध्ये तुमचा तोटा होऊ शकतो। पॅन कार्डची सुविधा बंद केली जाऊ शकते। या ठिकाणी तुमचं पॅन कार्ड सस्पेंड होणं तुम्हाला 10,000 रुपयापर्यंत दंड सुद्धा बसू शकतो। त्यामुळे जर तुम्हाला वाटत असेल की आपल्याला 10,000 रुपयाचा दंड बसू नये, आपण सरकारी योजनांचा लाभ घेत आहोत, ते लाभ सुरळीतपणे सुरू राहिला पाहिजेत, आपल्यावरती कोणतीही कायदेशीररित्या कारवाई होऊ नये, तर तुम्ही सुद्धा या ठिकाणी पॅन कार्डवरील 3 नियमांचे पालन करायचं आहे। बघा, पॅन कार्डवरती लागू होणारे हे 3 नियम बरोबर 1 जानेवारी 2026 या दिवशी सकाळी 10 वाजल्यापासून लागू होतील। हे नियम न पाळणाऱ्या नागरिकांवरती 1 जानेवारी ते 10 जानेवारी म्हणजेच 1 जानेवारी ते 10 जानेवारी या 10 दिवसांच्या दरम्यान कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे आणि त्यांचे पॅन कार्ड या 10 दिवसांच्या दरम्यान सस्पेंड सुद्धा केलं जाणार आहे। आता बघा मित्रांनो, जर तुम्ही सरकारी योजनांचे लाभार्थी असाल आणि तुमचे पॅन कार्ड हे तुमच्या बँक खात्याशी लिंक केलेलं असेल किंवा तुम्ही सरकारी योजनांचा लाभच घेत नसाल आणि तुमचे बँक खाते असेल, बँकेमध्ये कोणत्याही बँकेमध्ये तुमचं बँक खातं असेल, यामध्ये स्टेट बँक असेल, पोस्ट बँक असेल, महाराष्ट्र बँक असेल, आयडीएफसी बँक, अशा कोणत्याही प्रकारच्या बँकेमध्ये तुमचं बँक खातं असेल आणि त्या बँक खात्याशी पॅन कार्ड लिंक केलेलं असेल, तर तुमच्यासाठी सुद्धा सर्वात मोठी धोक्याची घंटा असणार आहे। त्यामुळे जर तुम्ही सरकारी योजनेचे लाभार्थी असाल किंवा लाभार्थी नसाल आणि तुमचं फक्त बँक खातं असेल, तर तुम्ही सुद्धा या ठिकाणी या 3 नियमांचे पालन करायचे आहे। पालन न केल्यास तुम्हाला सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी 10,000 रुपयांचा दंड लागणार आहे। परंतु तुम्हाला फक्त दंडच लागणार नाही, तर या ठिकाणी तुमचं पॅन कार्ड सस्पेंड केलं जाणार आहे आणि सरासरी घेत असलेल्या सर्व योजनांचा लाभ या ठिकाणी बंद सुद्धा होणार आहे। आता बघा, राज्यातील जे शेतकरी बांधव नमो शेतकरी योजना, पीएम किसान योजना, पीक विमा, कर्जमाफी, अतिवृष्टी अनुदान अशा योजनांचे लाभार्थी असतील आणि या योजनांचे पैसे बँक खात्यामध्ये घेण्यासाठी शेतकरी बांधवांनी पॅन कार्डचा नंबर हा बँक खात्याशी लिंक केलेला असेल, तर त्यांच्यासाठी सुद्धा सर्वात मोठी धोक्याची घंटा असणार आहे। त्यासोबत राज्यातील ज्या लाडक्या बहिणी या ठिकाणी ज्या महिला लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असतील आणि त्यांनी सुद्धा या ठिकाणी लाडकी बहीण योजनेचा हप्ता घेण्यासाठी या ठिकाणी पॅन कार्ड बँक खात्याला लिंक केलेला असेल आणि त्यांना सुरळीतपणे लाभ 1 जानेवारी 2026 पासून या लाडकी बहीण योजनेअंतर्गत घ्यायचा असेल, तर त्या लाडक्या बहिणींनी सुद्धा पॅन कार्डवरील 3 नियमांचे पालन करायचे आहे। त्याचप्रमाणे राज्यातील जे अपंग दादा आहेत त्यांना संजय गांधी नरेंद्र योजनेची पेन्शन मिळत असेल आणि त्यांना पेन्शन सुरळीतपणे सुरू ठेवायचे असतील, तर त्यांनी सुद्धा या ठिकाणी या पॅन कार्डवरील 3 नियमांचे पालन करायचे आहे। त्यासोबत विधवा पेन्शन योजनेचे लाभार्थी असतील, राज्यामधील 60 वयोवरील ज्येष्ठ नागरिक असतील, राज्यातील शेतकरी बांधव महिलांच्या योजना असतील, जेवढ्या पण काही योजना आहेत आणि त्यांचे ज्यांना पैसे मिळत असतील, तर त्या सर्वांनी या ठिकाणी पॅन कार्डवरील 3 नियमांचे पालन करायचे आहे। म्हणजे सांगायचं झालं तर ज्यांना सरकारी योजनांचा लाभ मिळत असेल, प्रत्येक महिन्याला हप्ता मिळत असेल, 4 महिन्याला हप्ता मिळत असेल, वर्षाला हप्ता मिळत असेल, म्हणजेच तुम्ही सरकारी योजनांचे लाभार्थी असाल, तुम्हाला सरकारच्या माध्यमातून अनुदान मिळत असेल, तर या ठिकाणी तुम्ही पॅन कार्डवरील 3 नियमांचे पालन काटेकोर पद्धतीने करायचं आहे, अन्यथा तुमचं पॅन कार्ड सस्पेंड होणं, कायदेशीररित्या कारवाई करणं, या ठिकाणी तुमच्याकडून 10,000 रुपयांचा दंड घेतला जाणार आहे। बघा मित्रांनो, या ठिकाणी आता नवीन वर्षाची सुरुवात होत असताना प्रत्येक वर्षी राज्यामध्ये वेगवेगळे बदल होत असतात। आता यामध्ये बघा
बघा पॅन कार्डवरती 3 नवीन नियम नवीन वर्षापासून लागू होत आहेत. याचं पालन करणं राज्यातील सर्व नागरिकांना गरजेचं आहे. पालन न करणाऱ्या नागरिकांचे पॅन कार्डची सुविधा बंद होणार आहे. घेत असलेल्या सर्व योजना लाभ बंद होणार आहे. त्यासोबत पॅन कार्ड सस्पेंड होऊन कायदेशीररित्या कारवाईचा सामना सुद्धा करावा लागू शकतो. बघा मित्रांनो, तुम्हाला सुद्धा माहिती असेल की नवीन वर्षाच्या सुरुवातीपासून राज्यामध्ये आधार कार्डच्या संबंधित काही बदल होत असतात. पॅन कार्ड संबंधात काही बदल होत असतात. गॅसचे रेट असतील, रेशन कार्डचे बदल असतील, त्यासोबत राज्यातील ज्येष्ठांची योजना, शेतकऱ्यांची योजना म्हणजेच राज्यामध्ये नवीन वर्षामध्ये नवनवीन बदल होत असतात. त्यामुळेच या ठिकाणी आता या 1 जानेवारी 2026 पासून म्हणजेच या 2026च्या या नवीन वर्षामध्ये पॅन कार्डवरती 3 नियम लागू होत आहेत. या 3 नियमांचं पालन करणं सर्व सरकारी योजनांच्या लाभार्थ्यांना, राज्यातील बँक खातेधारकांना, शेतकऱ्यांना, लाडक्या बहिणींना, ज्येष्ठांना सर्वांना गरजेचं आहे. जर तुम्ही 3 नियमांचे पालन केले तर तुमचा लाभ सुरळीतपणे सुरू राहणार आहे. बँकेमध्ये थोडेफार पैसे ठेवलेले असतील आणि त्या बँक खात्याला पॅन कार्ड लिंक केलेला असेल आणि जर तुम्ही या ठिकाणी 1 जानेवारी नंतर पॅन कार्डवरील 3 नियमांचे पालन केले नाही तर या ठिकाणी तुमचा मोठा तोटा होऊ शकतो. तुमच्यासाठी तर सर्वात मोठी धोक्याची घंटा असणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ काळजीपूर्वक पहा. बघा, या 3 नियमांमुळे देशातील 110 कोटी नागरिकांना याचा फटका बसणार आहे. यामध्ये नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी असणारे शेतकरी बांधव, लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी असणाऱ्या लाडक्या बहिणी, संजय गांधी निराधार योजनेचे लाभार्थी असणारे लाभार्थी, विधवा पेन्शनचे लाभार्थी, मुख्यमंत्री वयोश्री योजनेचे लाभार्थी असणारे ज्येष्ठ नागरिक आणि तुमचे कोणत्याही बँकेमध्ये खाते असेल आणि त्या बँक खात्यासोबत पॅन कार्डचा नंबर लिंक केलेला असेल तर तुम्हाला मोठमोठ्या अडचणींचा सामना सुद्धा करावा लागू शकतो. कारण नवीन वर्षामध्ये पॅन कार्डवरती नवीन 3 नियम लागू होत आहेत. तर ते 3 नियम या ठिकाणी आता आपण पाहणार आहोत. तोपर्यंत चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुमच्या कामाची माहिती, तुमच्या हिताची, तुमच्या फायद्याची माहिती तुमच्यापर्यंत घेऊन येत असतो. आता बघा मित्रांनो, आपल्या राज्यामधील किंवा आपल्या भारत देशामधील प्रत्येक व्यक्तीकडे पॅन कार्ड हे 100% असतेच. तुमच्याकडे सुद्धा पॅन कार्ड 100% असणार आहे. तर तुम्हाला आता सावधान व्हायचं आहे, कारण या पॅन कार्डवरील 3 नियमांचे पालन तुम्हाला आता करायला सांगितलेलं आहे. अन्यथा तुमचे पॅन कार्ड बंद होऊन सस्पेंड करून कायदेशीर कारवाई करून तुमच्याकडून दंड सुद्धा वसूल केला जाणार आहे. बघा मित्रांनो, पॅन कार्ड 100% महत्त्वाचं कागदपत्र असतं, कारण या पॅन कार्डवरतीच तुम्हाला योजनांचा लाभ मिळत आहे. या पॅन कार्डच्या आधारावरती तुमचा ओळखीचा पुरावा असेल, त्यासोबत या पॅन कार्डच्या आधारावरती तुमची इन्कम काय असते, तुम्ही टॅक्स भरतात की नाही, अशी सर्व माहिती सरकारला सुद्धा मिळत असते. आता बघा, या पॅन कार्डवरती कोणते 3 नियम लागू झालेले आहेत तर याची संपूर्ण सविस्तर अगदी डिटेल्स मध्ये माहिती या ठिकाणी आता सांगत आहे. त्यामुळे काळजीपूर्वक व्हिडिओ पाहायचा आहे. आता बघा मित्रांनो, आपल्या जवळ असलेलं पॅन कार्ड हे अतिशय महत्त्वाचं कागदपत्र आहे. जसं आपल्यासाठी आधार कार्ड महत्त्वाचं आहे, त्याच तोडीचं हे पॅन कार्ड सुद्धा महत्त्वाचं कागदपत्र आहे. कारण या कागदपत्राशिवाय कोणतंही काम होत नाही. आता तुम्हाला ही माहिती असेल. बघा, बँकेमध्ये खातं खोलायचं असेल, सरकारी योजनांचा लाभ घ्यायचा असेल, सिम कार्ड खरेदी करायचं असेल किंवा तहसील कार्यालय असेल, ग्रामपंचायत, पंचायत समिती, नगरपालिका, महानगरपालिका, जिल्हा परिषद असेल, तर अशा सर्व कामांमध्ये आपल्याला पॅन कार्ड आणि आधार कार्ड हे दोन्ही कागदपत्र 100% लागत असतात. कारण आधार कार्ड आणि पॅन कार्ड एकाच तोडीमधील दोन्ही महत्त्वाची कागदपत्र आहेत. याशिवाय राज्यामध्ये तुम्हाला कोणतंही काम करता येऊ शकत नाही. यामध्ये तुम्हाला सांगितल्याप्रमाणे योजनांचा लाभ घ्यायचा असेल, वेगवेगळी कामं करायची असतील तर त्या ठिकाणी पॅन कार्ड किंवा आधार कार्ड मागितलं जात असतं. म्हणजे जेवढं आधार कार्ड महत्त्वाचं आहे तेवढंच पॅन कार्ड सुद्धा महत्त्वाचं आहे. त्यामुळे मित्रांनो, या पॅन कार्डवरील 3 नवीन नियमांचे पालन करा. अन्यथा जर तुम्ही लाडकी बहीण योजनेचे पैसे घेत असाल तर तुमचा हप्ता येण्यासाठी अडचण येऊ शकते. त्याचबरोबर जर तुम्ही शेतकरी असाल, तुम्हाला नमोचे हप्ते मिळत असतील तर तुम्हाला हा हप्ता येण्यासाठी, त्यासोबत पीएमचा हप्ता येण्यासाठी, पीक विम्याचे पैसे जमवण्यासाठी, अतिवृष्टीचे पैसे जमवण्यासाठी, पुढील काही दिवसांमध्ये कर्जमाफीचा लाभ मिळवण्यासाठी सुद्धा अडचण येऊ शकते. त्याच पद्धतीने संजय गांधी निराधार योजना, विधवा पेन्शन, ज्येष्ठांची योजना या सर्वांमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये अडचण येऊ शकते. त्यामुळे जर तुम्हाला वाटत असेल की आपला लाभ सुरळीतपणे सुरू राहिला पाहिजे तर या ठिकाणी तुम्ही सुरळीतपणे लाभ घेण्यासाठी या 3 नियमांचे पालन काटेकोर पद्धतीने करायचं आहे. आता
बघा मित्रांनो, या ठिकाणी तुमचा जास्त वेळ न घेता जे 3 नियम लागू होत आहेत त्या 3 नियमांची माहिती सविस्तर पद्धतीने सांगत आहे। त्यामुळे पुढचे 2 मिनिटं हा व्हिडिओ काळजीपूर्वक पहा। यामागील व्हिडिओ तुम्ही कसा पण या ठिकाणी पाहिलेला असेल तरी पण चालू शकेल, परंतु इथून पुढची माहिती या ठिकाणी तुमच्या कामाची माहिती आहे, त्यामुळे काळजीपूर्वक हा व्हिडिओ पाहत राहायचा आहे। आता बघा मित्रांनो, येणाऱ्या 1 जानेवारी 2026 पासून तुम्हाला बँकेमधून पैसे काढायचे असतील किंवा बँकेमध्ये पैसे टाकायचे असतील आणि जर तुम्ही या 3 नियमांचे पालन केले नाही तर तुम्हाला बँकेमधून पैसे काढता पण येणार नाहीत, पैसे टाकता सुद्धा येणार नाही। त्यासोबत घेत असलेल्या योजनांचा लाभ सुरळीतपणे घेता येणार नाहीत। बँकेमध्ये खातं खोलून ठेवलेले असेल तर त्या खात्यासंबंधित कोणतेही काम तुम्हाला करता येणार नाही। त्यामुळे पॅन कार्डवरील 3 नियमांचे पालन या ठिकाणी काटेकोर पद्धतीने करायचं आहे। आता बघा मित्रांनो, हे पॅन कार्ड काहींसाठी महत्त्वाचं कागदपत्र नसेल, परंतु ज्यांचे बँकेमध्ये खाते असेल, सरकारी योजनांचे पैसे ज्यांना मिळत असतील त्यांच्यासाठी हे पॅन कार्ड अत्यंत महत्त्वाचं कागदपत्र आहे। त्यामुळे त्यांनी आवर्जून या नियमांचे पालन करायचं आहे आणि पुढील फक्त 2 मिनिटं हा व्हिडिओ काळजीपूर्वक पाहायचा आहे। आता बघा मित्रांनो, तुमच्या मनामध्ये प्रश्न पडलेला असेल की सरकार या पॅन कार्डवरती का नियम लागू करत आहे, तर बघा मित्रांनो, या पॅन कार्ड संबंधित सरकारकडे विविध तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत। म्हणजेच या पॅन कार्डवरून मोठ्या प्रमाणामध्ये काहींचे बँक खाते रिकामे सुद्धा झालेले आहे। बघा मित्रांनो, तुमच्या मनामध्ये प्रश्न पडणं साहजिकच आहे की आधार कार्डवरती आताच नियम लागू झालेले होते, लगेच पॅन कार्डवरती कशामुळे नियम लागू होत आहे। तर बघा, मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी जे टॅक्स ऑफिस असतं, इन्कम टॅक्स ऑफिस असतं, आयकर विभाग असतो, तर त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणामध्ये तक्रारी प्राप्त झालेल्या होत्या। या पॅन कार्डच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये फसवणुकीच्या घटना घडलेल्या आहेत। आता या वाढत्या फसवणुकींना आळा घालण्यासाठी आणि आपल्या राज्यामध्ये सुरक्षितता वाढवण्यासाठी या पॅन कार्डमध्ये आता बदल केला जात आहे आणि या पॅन कार्डवरती नवीन नियम लागू सुद्धा होतच आहेत। बघा मित्रांनो, आता तुम्हाला सुद्धा माहिती असेल की आपल्या गावामध्ये एखादं झेरॉक्स सेंटरचं दुकान असेल तर त्या ठिकाणाहून आपण झेरॉक्स काढत असतो, परंतु आपल्या मनामध्ये कोणतीही भीती नसते, कारण ते आपल्या गावामधील दुकान असतं आणि त्या दुकानावरती आपल्याच गावामधील कोणते तरी व्यक्ती असते। त्यामुळे आपण या ठिकाणी भीत नाही। परंतु जर तुम्ही बाहेर गावाला गेलात, तालुक्याच्या ठिकाणी गेलात, जिल्ह्याच्या ठिकाणी गेलात, तर त्या ठिकाणी तुम्हाला झेरॉक्स मागितलं जात असतं। त्यामध्ये या ठिकाणी एखाद्या योजनेचा फॉर्म भरायचा असेल किंवा तुमचं कचेरीमध्ये काम असेल तर त्या ठिकाणी सुद्धा तुमच्याकडून झेरॉक्स मागितलं जात असतं। तर त्यावेळेस तुम्ही काय करता की एखादं शेजार पाजारचं दुकान बघता, लगेच त्यांच्याकडे जाता, आपलं आधार कार्ड पॅन कार्ड देता आणि त्यांना सांगता की याच्या आम्हाला 2-2 झेरॉक्स द्या, 1-1 झेरॉक्स द्या। तर ते दुकानदार काय करतात की या ठिकाणी तुमच्या आधार कार्डाची आणि पॅन कार्डाचे जास्त झेरॉक्स काढतात। म्हणजेच तुम्ही जर 1 झेरॉक्स मागितली तर तुम्हाला या ठिकाणी 2 ते 3 झेरॉक्स काढलेले असतात। तुम्हाला तुमचे झेरॉक्स दिले जाते आणि त्यांच्याकडे सुद्धा तुमच्या आधार कार्डाची आणि पॅन कार्डाची झेरॉक्स ठेवले जात असते। त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये तुमच्या पॅन कार्डच्या नंबरच्या माध्यमातून आणि आधार कार्डच्या नंबरच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये ग्राहकांची फसवणूक सुद्धा होतच आहे। म्हणजेच या झेरॉक्स सेंटरच्या माध्यमातून सुद्धा या पॅन कार्डच्या वरती मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी फसवणूक घडल्याच्या घटना सुद्धा घडलेल्या आहेत। त्यामुळे यापुढे जर तुम्ही झेरॉक्स काढणार असाल तर झेरॉक्स ओळखीच्या ठिकाणाहून काढायची आहे, जेणेकरून तुमच्या पॅन कार्डच्या आधारावरती, आधार कार्डच्या आधारावरती या ठिकाणी फसवणुकीच्या घटना घडणार नाही, तुमच्या बँकेमधून 1 रुपया सुद्धा कटणार नाही। बघा, या ठिकाणी पॅन कार्डच्या माध्यमातून काहींच्या नावावरती हुशार व्यक्तीने कर्ज सुद्धा घेतलेले आहे। बघा मित्रांनो, आता जो पॅन कार्डचा नंबर असतो तर तो पॅन कार्डचा नंबर आहे, तर त्या नंबरच्या माध्यमातून विविध नागरिकांच्या नावावरती या ठिकाणी कर्ज घेतल्याच्या घटना सुद्धा घडलेल्या आहेत। त्यामुळे जर तुम्ही पॅन कार्डाची झेरॉक्स काढत असाल तर ते पॅन कार्ड ओळखीच्या दुकानांमधून झेरॉक्स सुद्धा काढायची आहे। आता बघा, काही ठिकाणी पैसे उकळण्यासाठी या पॅन कार्डचा वापर केला जात आहे। त्यासोबत या वाढत्या फसवणुकींना आळा घालण्यासाठी आणि श्रीमंत व्यक्तींनी, राजकारण्यांनी, पुढाऱ्यांनी दाबून ठेवलेला काळा पैसा बाहेर काढण्यासाठी या पॅन कार्डवरती 3 नियम लागू करण्यात येत आहे। तर बघा मित्रांनो, हे नियम का लागू करण्यात येत आहे त्याचीच माहिती याच्या अगोदर आता आपण पाहिलेली आहे, कारण राज्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाढत्या फसवणुकींचे गुन्हे या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। राज्यामध्ये सध्याच्या स्थितीला
ऑनलाईन गुन्हे नोंदवण्यात येत आहेत। मोठ्या प्रमाणामध्ये फसवणूक सुद्धा होतच आहे। तर या फसवणुकीला आळा घालण्यासाठी आणि राज्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सुरक्षितता वाढवण्यासाठी सरकारच्या माध्यमातून आधार कार्डवरती 3 नियम आणि पॅन कार्डवरती 3 नियम लागू करण्यात आलेले आहेत। आपण कालच्या व्हिडिओमध्ये आधार कार्डवरील नियम बघितलेले आहेत। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पॅन कार्डवरील महत्त्वाचे नियम सुद्धा बघत आहोत। जर तुम्ही पॅन कार्ड वापरत असाल, तुम्हाला सरकारी योजनांचा लाभ मिळत असेल किंवा तुमचं बँकेमध्ये बँक खातं असेल आणि त्या बँक खात्याला पॅन कार्ड लिंक केलेलं असेल तर तुमच्यासाठी सर्वात मोठ्याची धोक्याची घंटा असणार आहे। जर या ठिकाणी तुम्ही लवकरात लवकर सावध झाला, पॅन कार्डवरील 3 नियमांचे पालन केले तर तुम्हाला काळजी करायची गरज नाही। परंतु जे याकडे दुर्लक्ष करतील तर त्यांचा मोठ्या प्रमाणामध्ये तोटा होणार आहे। बँकेमध्ये जर त्यांच्या पैसे असतील तर या ठिकाणी त्यांना मोठ्या गोष्टींचा सामना करावा लागू शकतो, मोठा तोटा सुद्धा सहन करावा लागू शकतो। त्याचबरोबर ज्यांना नवीन वर्षामध्ये बँकेमधून पैसे काढायचे असतील, टाकायचे असतील तर त्यांना सुद्धा अडचणींचा सामना करावा लागू शकतो। राज्यामधील महिलांना लाडके बहीण योजनेचा हप्ता येण्यासाठी अडचण येऊ शकते। ज्येष्ठांना त्यांचे पैसे मिळण्यासाठी त्यांचा हप्ता येण्यासाठी अडचण येऊ शकते। सरकारी योजनांचा लाभ घेत असलेल्या सर्व लाभार्थ्यांचे हप्ते येण्यासाठी अडचण येऊ शकते। परंतु जे योजनेचे लाभार्थी आहेत आणि ते पॅन कार्डवरील 3 नियमांचे पालन करतील आणि या ठिकाणी बँकेचे खातेधारक असणारे खातेधारक या 3 नियमांचे पालन करतील, त्यांना काळजी करायची गरज नाही। आता बघा मित्रांनो, पॅन कार्डवरती जे 3 नियम लागू होत आहेत तर ते 3 नियम या ठिकाणी सांगत आहेत। तर बघा, या 3 नियमांपैकी पहिला नियम म्हणजे ज्या नागरिकांचा 2 बँकेमध्ये खातं असेल आणि त्या दोन्ही बँकांना पॅन कार्ड लिंक केलेलं असेल तर त्यांच्यासाठी धोक्याची घंटा आहे। बघा, एकाच बँक खात्याला एक पॅन कार्ड लिंक करायचं आहे। बघा, आपल्याकडे एकच पॅन कार्ड असतं तर ते पॅन कार्ड फक्त एका बँक खात्याला लिंक करायचं आहे, दोन्ही बँक खात्याला लिंक करू नका। अन्यथा जर बाय चान्स चुकून एखाद्या लिंकवरती क्लिक केलात आणि तुमच्या खात्यामध्ये एखाद्या खात्यामध्ये थोडीफार रक्कम असेल तर ती रक्कम सुद्धा गायब होऊ शकते। आणि एक पॅन कार्ड 2 खात्याला लिंक असल्यामुळे त्या दोन्ही खात्यामधील या ठिकाणी रक्कम गायब होऊ शकते। त्यानंतर दुसरा नियम म्हणजे पॅन कार्ड काढून 2 वर्ष झालेलं असेल तर या ठिकाणी पॅन कार्डची KYC करा, पॅन कार्ड लिंकिंग सुद्धा करायचे आहे। त्याच पद्धतीने तिसरा नियम म्हणजे सध्याच्या स्थितीला पॅन कार्ड 2.0 आलेला आहे तर हे नवीन पॅन कार्ड काढून घ्यायचं आहे, तर हे नियम लागू होत आहेत।